धम्मबंधुनी भगिनींनो, आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं अध्ययन करीत करीत त्याच्या प्रॅक्टिकल म्हणजे आचरणात्मक भागापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. बाबासाहेबांच्या बाबतीत फार मोठा गैरसमज पसरवला जातो आहे. हे मागच्या वेळेस आपण बघितलं की बाबासाहेबांनी काय फक्त दीक्षा दिली, आचरण शिकवलं नाही, असा फार मोठा आरोप त्यांच्यावरती केला जातो. परंतु हे धादांत खोटं आहे. हे आपण मागच्या वेळेस बघितलं. बुद्ध धर्माचं आचरण कसं करायचं, त्यातली मूलभूत तत्त्वप्रणाली किंवा जे संस्कार कसे आहेत, याचं अतिशय सुरेख निरूपण बाबासाहेबांनी ह्या चौथ्या खंडाच्या दुसऱ्या भागामध्ये केलेला आहे, तिसऱ्या भागामध्ये केलेला आहे. आणि हे सर्व प्रामुख्यानं त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये घेताना धम्मपदाचं माध्यम वापरलेलं आहे. धम्मपद हा छोटासा परंतु बुद्ध धर्माच्या संस्कारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. आणि त्यामधलं जवळजवळ प्रत्येक सूत्र गाथा बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहिलेली आहेत. थोडक्यामध्ये धम्मपदाचा सारांश आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. या प्रकरणाचं नाव बौद्ध जीवन मार्ग असं आहे, बुद्धिस्ट वे ऑफ लाईफ. संस्कार म्हणजे जो विचार आपण घेतो त्या विचाराला प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो. ही जी मानसिकता असते त्या मानसिकतेला संस्कार म्हणतात. अनेकदा विचार आपण घेतो परंतु त्याप्रमाणे करण्याची जिद्द मानसिकता आपल्यामध्ये नसते. म्हणून विचार माहीत असला तरी आचार घडत नाही, विचाराचं आचारात परिवर्तन होत नाही. विचाराचं आचारात परिवर्तन होण्यासाठी ह्या संस्काराची गरज असते. म्हणजे त्या विचाराला अनुकूल वागण्याची मानसिकता तयार व्हावी लागते, त्याला संस्कार म्हणतात. आणि हे संस्काराप्रमाणे मनुष्य जेव्हा वागतो तर त्यातून जे काही आचार व्यवहार रीतिरिवाज जे काही निर्माण होतं मग बाहेर लोकांना दिसणारं, त्या सर्व गोष्टींना संस्कृती असं म्हणतात. आणि त्या संस्कृतीच्या प्रभावाखाली जी माणसं वावरतात त्यांच्यावरती मग ते संस्कार होतात, ते विचार तसे रुजले जातात. म्हणून संस्कृती आणि संस्कार हे एकमेकावरती अवलंबून आहेत, ते एकमेकापेक्षा वेगळे नाहीत. संस्कृतीतून संस्कार घडतात, संस्कारातून संस्कृती वाढते. विचार हा बीजासारखा पेरला जातो परंतु त्याला रुजण्यासाठी, बीजाला रुजण्यासाठी ज्याप्रमाणे पाणी हवा प्रकाशाची गरज असते त्याप्रमाणे विचाराला रुजण्यासाठी सुद्धा त्या मानसिकतेची गरज असते. जी मानसिकता ते करण्याची जिद्द बाळगते, करावंसं वाटतं, केलंच पाहिजे अशी एक भावना निर्माण होते. नाही केलं तर ते काही बरोबर असणार नाही, आपलं मनच आपल्याला खायला लागतं. अशा प्रकारची जी ती चेतनाशक्ती आहे, ती चेतनाशक्ती जेव्हा कार्यरत होते तेव्हा विचाराचं आचारात परिवर्तन होतं. आज भारतामध्ये असं आहे की बाबासाहेब गेल्यानंतर बुद्ध धर्माचा विचार लोकांच्या डोक्यामध्ये राहिला, साऱ्यांनीच तो स्वीकारला अशातला भाग नाही. अगदीच बाबासाहेबांना मानणारा जो काही 15-16% शेड्यूल कास्ट समाज आहे, ज्यानं तो प्रथमचा स्वीकारायला पाहिजे होता, त्यामधल्या फक्त एका कम्युनिटीनं, एका जातीनं, शेड्यूल कास्टच्या महार जातीनं तो स्वीकारला. परंतु त्याही सर्वांनी स्वीकारला नाही. आणखी एक गंमत आहे, त्याच्यामधल्या आता महार जात महाराष्ट्रामध्ये फक्त 6% आहे. 6%पैकी अर्ध्यांनी स्वीकारलं आहे असं सुद्धा म्हणता येत नाही.
अर्ध्याहून कमी लोकांनी स्वीकारला, फार तर 1-2% लोकांनी स्वीकारलेलं असेल. बरं, स्वीकारला तर तो नुसता विचाराच्या पातळीवरती राहिला, बीजाच्या पातळीवरती राहिला. ते बीज अंकुरण्यासाठी जे वातावरण लागतं ते वातावरण निर्माण झालं नाही, त्यामुळे तो संस्कार रुजला नाही. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये बौद्ध असूनही नसल्यासारखे आहेत. आणि 60 वर्ष जरी निघून गेली तरीसुद्धा बौद्ध समाज नावाचा समाज अस्तित्वात आला नाही, बौद्ध नावाचा मनुष्य हा अस्तित्वात आला नाही. ही ट्रॅजेडी आहे. याला जे काही अपवाद असतील ते अतिशय थोडे अपवाद आहे, नगण्य, पर्सेंटेजमध्ये सुद्धा त्यांची गणना करता येणार नाही असे अपवाद आहे. प्रश्न म्हणून मोठा निर्माण होतो की बाबासाहेबांना मानणारी माणसं बाबासाहेबांचा विचार स्वीकारण्यापासून इतके हे तटस्थ का, इतके हे बेफिकीर का? त्यामुळे आपल्या मानसिकतेमध्ये काहीतरी दोष आहे. या दोषाकडे सर्वांनी लक्ष देण्याची फार गरज आहे. म्हणून बाबासाहेबांनी कायम निक्षून सांगितलं की माझा जय जयकार करण्यापेक्षा मी जे सांगितले ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. ते त्यांनी विनाकारण सांगितलं होतं असं मला वाटत नाही. त्यांचा हा अनुभव होता आणि त्या अनुभवातून त्यांनी ती सूचना दिलेली आहे. काही लोकांचा आणखी एक मोठा गैरसमज झालेला आहे की त्यांना वाटतं आपण शिक्षण घेतलं, चांगली नोकरी करतो, चांगला पगार मिळवतो, इतर सर्व लोकांच्या सारखं राहतो, कधीकधी त्यांच्यापेक्षा अधिक वरचढसुद्धा राहतो, मग आता आम्ही कुठे कमी आहोत, आम्ही मुक्त झालो, आमची गुलामगिरी संपली, आम्ही इतरांच्या बरोबरीची झालो म्हणून. हा फार मोठा भ्रम आहे, फार मोठा धोका आहे स्वतःला दिला जाणारा. आज जे देशामध्ये अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचाराचं थोडं बाजूला ठेवा, परंतु या देशाचा सर्वात प्रमुख मनुष्य, आद्य नागरिक ज्याला म्हटलं जातं, त्याचं नाव आहे भारताचा प्रेसिडेंट. त्याच्यावरती सुद्धा जातीचा धप्पा आहे. भारताचा प्रेसिडेंट बनून तुमची जात जात नाही, तुमची योग्यता किती खालची आहे हे लोक त्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला दाखवून देतात, तसं वागवतात. यावरून तरी माणसानं समजावं की आपण नुसत्या शैक्षणिक सुधारणेमुळे सुधारलो आणि गुलामीतून मुक्त झालो हे खरं नाही. आणि दुर्दैवानं ते अतिशय प्रखर अशा प्रकारची आज बाब आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या आचरणाचा मार्ग सांगितलं होतं की काय माणसानं केलं पाहिजे बौद्ध बनल्यानंतर. तर मागच्या वेळेस आपण पहिला संस्कार बघितला. पहिल्या संस्कारात त्यांनी काय म्हटलं, मनुष्य आणि मनोबल. पालीमध्ये हे 4-5 अतिशय सुंदर गाथा आहेत, धम्मपदामधल्याच. त्या अशा आहेत, बहुं वे शरणं यन्ति पब्बतानि वनानि च आरामरुक्खचेत्यानि मनुषा भयतचिता. खूप अशी माणसं आहेत, बहुम काय करतात, शरण जातात. बहुम वे शरणं यन्ति, शरण जातात. कशाला शरण जातात? पर्वताला शरण जातात, वनाला शरण जातात, निराळ्या ऑब्जेक्ट वस्तूंना शरण जातात. पब्बतानि वनानि च आरामरुक्खचेत्याने, आराम म्हणजे याला मंदिर म्हटलं जातं प्रामुख्यानं. मंदिरांना शरण जातात, वृक्षाला शरण जातात, चैत्यगृहाला शरण जातात. ही माणसाची प्रवृत्ती आहे. का शरण जातात? मनुषा भयतज्जिता, भ्यालेला मनुष्य आहे, घाबरलेला मनुष्य आहे, मनात भय आहे, त्या भीतीमुळं तो त्यांना शरण जातो. बहुं वे शरणं यन्ति पब्बतानि वनानि च आरामरुक्खचेत्यानि मनुषा भयतज्जिता. घाबरलेला मनुष्य, भ्यालेला मनुष्य. नत्थि मे शरणं खेमं नत्थि मे शरणमुत्तमं एतं शरणमागम्य सब दुःखा प्रमुच्यते. हे शरणगमन काही योग्य नाही, क्षेमकुशल नाही, चांगलं नाही. आणि त्या हा पद्धतीचं शरणगमन करून त्यांना शरण जाऊन मनुष्य दुःखातून मुक्त होत नाही, जाहीर केलेला आहे. बहुं वे शरणं यन्ति पब्बतानि वनानि च आरामरुक्खचेत्यानि मनुषा भयतज्जिता.
नथी मे शरणं खेमं नथी मे शरणमुत्तमं. हे काही शरणगम योग्य नाही, ते काही ना, आणि ते करून मनुष्य दुःखातून मुक्त होत नाही. मग काय केलं पाहिजे ना? योच बुद्धंच धम्मंच संघंच शरणंगतो. जो बुद्ध धम्म संघ यांना शरण जातो. चत्तारी आर्य सच्चानी समपय्याय पස්සतो. 4 आर्य सत्य प्रज्ञेनं विचारपूर्वक शहाणपणानं जाणतो. दुःखंच दुःख समुत्पादंच दुःखच तातिकमं. दुःख आहे, दुःख निर्माण होण्याची कारणं आहेत, दुःखाचं अतिक्रमण करता येतं, हे तो जाणतो. आणि असा मनुष्य जो आहे तो एतं शरणं खेमं एतं शरणं उत्तमं. हे शरणगमन उत्तम आहे, ते क्षेमकुशल आहे. एतं शरणमागम्य सब दुःखापमुच्यती. की या पद्धतीनं जो जगतो तो मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. ही बुद्धाने दिलेली मुख्य शिकवण आहे, केंद्रबिंदू आहे बुद्ध धर्माचा. आणि नेमकं ते सूत्र बाबासाहेबांनी पहिल्या संस्कारामध्ये मांडलं आहे. काय? आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणं, मन घडविल तसा मनुष्य घडतो, हे पहिलं सूत्र बनलं. मग बौद्ध माणसानं कशाकडे लक्ष दिलं पाहिजे? सारं आपल्या मनाकडे, मनाची दखल घेतली पाहिजे. बाकीच्या बाहेरच्या साऱ्या ऑब्जेक्ट्स, हे ऑब्जेक्ट्स आहेत ते बाजूला सारले पाहिजे. बुद्ध मूर्ती असो नाही तर बुद्ध विहार असो, ऑब्जेक्ट आहे ते. आरामरुख चैत्याने, चैत्य शब्द वापरलेला, ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे मन. म्हणून माणसानं आपल्या मनाकडे लक्ष दिलं पाहिजे. मन घडविल तसा मनुष्य घडवतो, असं बाबासाहेबांनी त्या पहिल्या सूत्रामध्ये म्हटलेलं होतं. किती बौद्धांनी आपल्या मनाची दखल घेतली सांगा भाऊ? कोण आपल्या मनाची दखल घेतो आहे? कोणी दखल घेत नाही. मग हा जो पहिला संस्कार आहे की मनच सर्व काही आहे, सर्व काही मनावरती अवलंबून आहे, आपल्या मनावरती आपण केंद्रित केलं पाहिजे स्वतःला, याची दखल जो घेत नाही तो बुद्ध धर्माच्या आचरणात तर एक पाऊलसुद्धा पुढे टाकत नाही. आपण आपल्या नादामध्ये, आपल्या मस्तीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या याच्यामध्ये पूर्णपणे हे व्यस्त झालेलो असतो आणि ते घेऊनच आपण समाजामध्ये वावरत असतो. मग फार उच्च शिक्षण असेल तर त्यामध्ये तो तेवढा गर्व येतो की मला जे येतं इतरांना येत नाही. त्यांना काय कळतं? गर्व आला तिथे, मन गर्वानं भरलं गेलं. गर्व दुःखाला कारणीभूत होतो. आम्हाला पत्ताच नाही की आपल्या मनामध्ये दुःख कसं आलं आणि किती ओझं आपण वाहतोय वगैरे. म्हणून मनाची आपण परवाच करत नाही. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की समाजातली शहाणी विद्वान माणसंसुद्धा एकमेकाच्या जवळ येत नाहीत. प्रत्येकाला आपल्या त्या विद्वतेचं, आपल्या त्या प्रतिष्ठेचं, आपल्या त्या मोठेपणाचं, आपलं जे काही वेगळं असेल त्याचा इतका पराकुटीचा गर्व असतो की दुसऱ्याच्या जवळ यायचं म्हटल्यावरती त्याला संकट वाटतं. म्हणजे आपल्या मनाची काय स्थिती आहे ते त्याला कळतच नाही. हे किती मोठं अडाणीपण आहे, किती मोठं मागासलेपण आहे, किती मोठं अज्ञान आहे. म्हणून केवळ व्यावहारिक शिक्षणाला ज्ञान म्हणू नये, त्याला सर्वस्व समजू नये, ही बाबासाहेबांची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी पहिलं सांगितलं, मनाकडे लक्ष द्या. सत्प्रवृत्ती हे चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे असं म्हटलेलं आहे, गॅरंटी आहे. मग आपली सत्प्रवृत्ती आहे का? ती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे का? असा मनुष्य जो सतत प्रयत्न करतो, विचार करतो, तो बुद्धाचा ऐकतो, त्या मार्गावरती चालतो. तो विचार त्याच्या कृतीमध्ये येतो. पण त्याने याची दखलच घेतली नाही, कधी मनात तसं आणलंच नाही, आचरण व्हायचं नाही. हेच मग त्यांनी मागच्या प्रकरणात मन, मनुष्य मन आणि मनोबल याबद्दल बाबासाहेबांनी लिहिलं होतं. तर ह्या प्रकरणामध्ये एकंदरीत 165 गाथा धम्मपदातल्या बाबासाहेबांनी वापरलेल्या आहेत. 165. त्या साऱ्याच गाथा आपण प्रत्यक्ष तो अभ्यास करत असताना पाहत असतो.
त्यामुळे पहिला हा भाग आहे. मग हल्ली लोक धम्मप्रचार करायचं म्हणजे काय करायचं? धम्मप्रचारातला पहिला मुद्दा आहे माणसाला आपल्या मनाकडे पाहायला शिकवणं, मनाची काळजी घ्यायला शिकवणं, मन जाणायला शिकवणं. पहिला संस्कार आहे तो. बाकीच्या गोष्टी सोडून दे. पूजा, प्रार्थना, वंदना काही कामाच्या नाही आहेत, त्या साऱ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पहिले आपल्या मनाची दखल घे. तुझं मन कसं आहे, कशा प्रकारचं आहे, त्यामध्ये काय काय आहे, राग आहे का, द्वेष आहे का, मोह आहे का, लोभ आहे का, काय काय आहे ते लक्षात घे. त्यातून कुठल्या भावनेतून काय घडतं त्याचा अंदाज घे. रागाला तो दुःख होतं का, आनंदाला तो सुख होतं का, जरा बघ, ते खात्री करून घे. आणि मग तुला कळेल की सुख आणि दुःख जे आहे ते तर आपल्या मनाशी संबंधित आहे, आपल्या मनावरती अवलंबून आहे. अशा तऱ्हेनं मनुष्य बुद्धाचा विचार जो आहे तो स्वीकारतो आणि कृतीमध्ये आणतो. त्याला म्हणतात संस्कार. म्हणून धम्मप्रचार करताना हे शिकवावं लागतं माणसाला. आम्ही काय शिकवतो? बुद्धानं 4 आर्य सत्य शिकवली, बुद्धानं अमुक शिकवलं, बुद्धानं प्रतिते समुद्वाद शिकवला. अशा मोठमोठ्या तत्वावरती लोकांना भाषणं देत राहतो, ज्याचा त्यांना काडीचाही उपयोग नाही. फक्त बौद्धिक एंटरटेनमेंट, करमणूक होते तिच्यामधून. प्रत्यक्ष त्या माणसाच्या पदरात काही पडत नाही. हे सारे विषय मनाशी निगडीत आहे. म्हणून मन अगोदर आणि मनाशी मग ते कसे जोडलेले आहेत, त्याचा परिणाम कसा होतो, त्यांना कसं हाताळायचं, याचं प्रशिक्षण देणं म्हणजे धम्मप्रचार. भारतामध्ये अशा प्रकारचा धम्मप्रचार फारसे लोक करत नाहीत. धम्मप्रचाराचं फक्त पोरखेळ चाललेलं आहे असं माझं मत आहे. निर्णया विषयावरती भाषणं द्यायची विद्वानांनी, त्याचाही वेळ वाया गेला, ऐकणाऱ्यांचा वेळ वाया गेला. जिथे आहे समाज तिथेच राहिला, मनुष्यात काळीचाही बदल झाला नाही. हा आपला 60 वर्षांचा इतिहास आहे. 60 years, एक दिवसाचा नाही. अशा तऱ्हेनं आम्ही 2 पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत. बुद्ध धर्मापासून त्यांना दूर ठेवलेलं आहे. आम्ही त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे. नंतर लागेल बाबासाहेबांनी दुसरा संस्कार सांगितलेला आहे धम्मपदला घटना. ते मागच्या वेळेस आपण बघितलं. काय सांगितलं? सर्व काही माणसाच्या विचारावरती अवलंबून आहे आणि विचार जागरूकपणे केला पाहिजे. आणि विचार कोणता केला पाहिजे? काय कुशल आहे, काय अकुशल आहे. कुशलते ज्यामधून सुख निर्माण होतं, अकुशलते ज्यामधून दुःख निर्माण होतं. मग आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या करण्यातून आपण हे सतत बघितलं पाहिजे की काय परिणाम होतो. जर आपला वागण्या बोलण्याचा परिणाम दुःखात होत असेल तर ते अकुशल कर्म आपण केलेलं आहे आणि ते टाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर आपला वागण्याचा, बोलण्याचा, करण्याचा परिणाम सुखात होत असेल, आनंदात होत असेल तर आपण कुशल आचरण केलेलं आहे आणि ते आपण वाढवलं पाहिजे. हा दुसरा संस्कार बाबासाहेबांनी दिलेला आहे. बुद्धानं सांगितलेलं अचूक शब्दामध्ये की स्वतःच्या हातामध्ये आपल्या आचरणातून काय परिणाम होतो ज्याचं त्याला कळतं ना, का कोणी सांगण्याची गरज असते? कोणी सांगण्याची गरज नाही, ज्याचं त्याला कळतं. मग ज्याचं त्याला कळतं तर त्या कळण्याप्रमाणे करायचं की नाही हा परत ज्याचा त्याचा प्रश्न. म्हणून माणसाला ते स्वातंत्र्य आहे. पण फक्त आपलं काम आहे की त्याला ते समजावून सांगणं, त्याला कळेल, त्याची खात्री पटेल अशा प्रकारचा प्रयत्न करणं आणि हे समजावून सांगणं याला म्हणतात धम्मप्रचार. तर हा दुसरा संस्कार बाबासाहेबांनी दिला. मग कसं आचरण करायचं हे याच्यामध्ये आलं ना. जे लोक म्हणतात बाबासाहेबांनी आचरण कुठे शिकवलं, काय बोलायचं त्यांना? ते बाबासाहेबांच्या कार्याचे शत्रू म्हणायला पाहिजेत, यापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. आणि मग आपण आता तिसऱ्या संस्कारावरती येऊन पोचलेलो आहोत. हा तिसरा संस्कारही तसाच महत्त्वाचा आहे. काय सांगितलं त्यामध्ये? सावध रहा.
सजग रहा, दक्षता बाळगा, गैरसावध राहू नका. बाबासाहेबांनी त्याचा इंग्लिश शब्द वापरला आहे, व्हिजिलन्स. मराठीमध्ये त्याला सावधानता म्हणता येतं, दक्षता म्हणता येतं. जागरूकता, नुसती जागरूकता असणं उपयोगाचं नाही. आता जागृतीबद्दल फार महत्त्वाचं आहे. धम्मपदातल्या गाथा त्यांनी दिलेल्या आहेत पहा. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहतो. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पर्वत शिखरावरती राहून खालच्या मानवांच्याकडे पाहतो. धम्मपदातली ही दुसऱ्या वर्गातली 8वी गाथा आहे. निष्काळजीपणा शब्द वापरला इथे. मूळ पालीमधला शब्द आहे अप्रमाद, अपमादो. अप्रमाद म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण आपल्या हितासाठी सुखासाठी केल्याच पाहिजेत, परंतु त्या न करता आपण निष्काळजीपणे बेफिकिरीनं त्याच्यापेक्षा वेगळं काही करतो, तेव्हा आपल्यामधून प्रमाद घडतो. एक प्रकारचा अपराध आहे तो, एक प्रकारची अशी चूक आहे ज्या चूक आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागतो. म्हणून बुद्धानं काय म्हटलं आहे? प्रमादरहित होऊन जगा. अपमादेन, प्रमादरहित होऊन जगा. आणि आपल्यातून प्रमाद घडलेला आहे, आपल्यातून असा काही निष्काळजीपणा घडला आहे, हलगर्जीपणा घडलेला आहे. म्हणून भिक्षू संघामध्ये कायम एक भिक्षू जेव्हा दुसऱ्या भिक्षूला भेटतो तेव्हा एकमेकाकडे क्षमायाचना करतात प्रमादाबद्दल. माझ्यातून काही अप्रमाद घडला असेल तर म्हणते मला क्षमा करा म्हणून. हे स्वतःला रिमाइंडर आहे, स्वतःला आठवण करून देतात. ती औपचारिकता आहे प्रगट करण्याची. आणि त्या औपचारिकतेच्या प्रगटीकरणामधून काय सिद्ध होतं की तो भिक्षू जागरूक आहे. आपल्यातून प्रमाद घडतो की नाही याबद्दल तो दक्ष आहे, तो निष्काळजी नाही. तर प्रत्येक भिक्षू असा दक्ष आहे, सावध आहे, आपलं कर्तव्य कर्म जाणून तो जगतो आहे. हे प्रगट करण्यासाठी म्हणून असे काही रीतिरिवाज निर्माण झालेले आहेत, ह्या पद्धती निर्माण झालेल्या आहेत. याचा अर्थ एकानं चूक केली, दुसऱ्याची क्षमा मागितली आणि त्याला माफ केलं, हा प्रकार नाही बुद्ध धर्मामध्ये. मी काय म्हणतो लक्षात येतं? हे माफी करण्याचं प्रकरण नाही आहे. तुम्ही जागरूक आहात की नाही, आपल्या प्रमादाची तुम्हाला जाणीव आहे की नाही, तुम्ही ज्येष्ठ आचार्यांच्याकडे ते हे प्रगट करता. झालं असेल पण मी जागा आहे बरं, मी दक्ष आहे, मी काही झोपलेलो नाही. मग त्या आचार्याची, त्या सिनियर भिक्षूची खात्री पडते की हा धम्माप्रमाणे जगतो आहे, त्यानं तो संस्कार सोडलेला नाही, तो जागरूकपणे जगतो आहे. काही लक्षात आलं आपल्याला? इतर धर्मामध्ये वेगळं आहे, क्षमा मागा मग देव तुम्हाला क्षमा करेल, झाला प्रश्न. देवानं क्षमा केली की काम संपलं. हा क्षमा मागण्याचा आणि क्षमा करण्याचा फंदा बुद्ध धर्मामध्ये अजिबात नाही. मग उपासक विचारतात, हे जर असं आहे तर मग ती गाथा कशी काय? ओकास वंदामी भन्ते द्वारतयेन मया कथं सभ्भं अपराधं खमतु मे भन्ते. म्हणतात ना की माझ्या हातून जर काही अपराध घडला असेल तर क्षमा करा. मग भिक्षूंची तुम्ही क्षमा याचना मागता आहे ना भानगड? उपासकाला ते म्हणण्याची गरज का?
त्यामधून उपासक सावध आहे की झोपलेला आहे हे जाहीर होतं. तुम्ही जागरूक आहात की झोपलेला आहेत हे फक्त तुम्ही प्रगट करता की मी झोपलेलो नाही, मी जागा आहे म्हणून. बात खतम. तो भिक्षुकही तुम्हाला क्षमा करत नाही, त्यानं करण्याची गरज नाही आणि त्यानं क्षमा करावी याची तुम्हालाही गरज नाही. त्या कृतीचा, त्या आचरणाचा अर्थ वेगळा आहे. मी यावरती चांगला मजेशीर अनुभव माझा. नागपूरमध्ये ख्रिश्चन लोकांची एक सेमिनरी आहे, सेमिनरी हिल्सला, आणि तिथे बरेच फादर लोक ट्रेंड होत असतात. तर त्या सेमिनरीमध्ये त्यांना 10-12 वर्ष राहावं लागतं फादर बनण्यासाठी. आणि ते करत असताना ते बाकीचं ॲकॅडमिक एज्युकेशनसुद्धा घेतात, पण मुख्य त्यांचं धर्मशास्त्र शिकणं हा महत्त्वाचा भाग असतो. बायबलमध्ये ते अगदी पारंगत होतात आणि पारंगत झाल्यावरती त्यांची फादर म्हणून नेमणूक होते. तर त्या सेमिनरीच्या लोकांनी एकदा मला, ते कायमच बोलवतात काही कार्यक्रम असल्यावरती, त्यांचं सर्व धर्म समभावाच्या पद्धतीनं त्यांनी मला वाटतं 3-1 वर्षापूर्वी 30 जानेवारीला एक असाच कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमाचा विषय ठेवला होता, थीम विषय क्षमायाचना. आणि मग क्षमायाचनेचं प्रत्येक धर्मामध्ये काय महत्त्व आहे ते सांगण्यासाठी त्यांनी मुसलमान, शीख, जैन, बौद्ध आणि हिंदू अशा लोकांना बोलावलेलं होतं. त्यांनी मलाही बोलावलेलं होतं. आता मला त्यांनी ठेवलं क्रमांक माझा शेवटून दुसरा, कारण शेवटी कोण बोलणार? त्यांचा मुख्य मनुष्य बोलणार ना. ख्रिश्चन लोकांचा कार्यक्रम, त्यांचा फादर बोलणार. मग तो शेवटी राखून ठेवलेला. त्याच्या अगोदर मला बोलायला सांगितलं, माझ्या अगोदर बाकीचे लोक बोलून गेले आणि सर्वांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये क्षमेला फार महत्त्व आहे. क्षमा मागावी लागते, क्षमा करावी लागते, ईश्वरालाही क्षमायाचना करावी लागते, ईश्वरही क्षमा करतो. त्यामुळे क्षमायाचनेचं फार महत्त्व आहे आणि आहे सर्व धर्मांमध्ये, ती गोष्ट काही खोटी नाही. मी त्यांना पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं, म्हटलं सॉरी, आय मस्ट टेल यू देर इज नो प्लेस फॉर दिस काइंड ऑफ बिहेवियर इन बुद्धिझम. हे सारे लोक, माझे तो मुख्य जो फादर होता खुर्ची वळवून असा बघायला लागला. सारा उलटा सूर होता ना तो. म्हटलं बुद्ध धर्मामध्ये त्याला काही महत्त्व नाही म्हटलं क्षमायाचनेला. आता तेही लोक काही ना काही अभ्यास करतात, त्यांचाही अभ्यास होता, त्यांनाही माहीत आहे की बुद्ध धर्मामध्ये हे आहे क्षमा मागणं वगैरे वगैरे, पण त्याचा नेमका अर्थ त्यांना माहीत नाही. आता हे बोलल्यावरती मोठा धक्का बसला त्यांना. मग त्यांना म्हटलं प्लीज डोंट बी सरप्राईज, सोपं कारण आहे त्याचं, आपल्या व्यवहारातलं बघूया. आपण कोणाला क्षमा केव्हा करतो आणि का करतो? एखादा मनुष्य आपल्याशी चुकीचं वागतो, बरोबर, आणि मग आपण दुखावले जातो, तो चुकीचा वागला म्हणून. मग आपली अपेक्षा काय असते? त्यानं क्षमा मागितली म्हणजे मी दुखावलं गेलो तर ते कमी होईल आणि मी त्याला क्षमा करेल. त्यानं मागितली तर त्याच्या अगोदर करायला तयार आहे का? हा पहिला मुद्दा. मग त्यानं आयुष्यभर नाही मागितली तर पण आयुष्यभर ते धरून ठेवणार, त्यानं क्षमा मागितली नाही, ही मानसिकता. तर त्यांना म्हटलं की क्षमा मागण्याची ती पद्धत आहे की कोणी अपराध करतो त्यानं जर मागितली तर आपण त्याला क्षमा करतो. म्हटलं बुद्ध धर्मामध्ये याला जागाच नाही या प्रकाराला. का जागा नाही? तर बुद्धाची भूमिका आहे कोणी तुमच्याशी कसंही वागलं ते धरूनच ठेवू नका ना. तो तुमच्याशी वाईट वागला, सोडून द्या, धरून ठेवू नका. ते तुम्ही धरूनच ठेवलं नाही तर त्यानं क्षमा मागण्याचा काही सवाल आहे का? आणि तुम्ही क्षमा करण्याचा काही प्रश्न निर्माण होतो का? काहीच नाही.
आणि मग बुद्धाची ती गोष्ट सांगितली. एक ब्राह्मण त्यांना कशा प्रकारे शिव्या देत होता श्रावस्तीमध्ये, त्यांना नावं ठेवत होता. बुद्ध काही त्याकडे लक्ष देत नव्हते. ते असेच आपले सरळ पाहत भिक्षाटनाला जायचे, परत यायचे. ब्राह्मण चिडायचा. आता आपण कोणाला चिडवायला लागलो आणि तो मनुष्य नाही चिडला म्हणजे काय होतं, आपल्याला जास्त जोर येतो चिडवण्याचा. तसं त्या ब्राह्मणाला जास्त जोर आला त्यांना नावं ठेवण्याचा. मग जो दारातून बोलत होता तो आता रस्त्यावरती आला, त्यांना प्रत्यक्ष आडवा झाला. काय मनुष्य आहे, मी तुला एवढी नावं ठेवतो. ही आधुनिक भाषा आहे बरोबर, ही पालीमधली भाषा नाही, आणि तुला काहीच वाटत नाही. बुद्ध म्हणाले ठीक आहे, देतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर, पण तू अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तर म्हटलं ठीक आहे, विचारा प्रश्न. तर ते म्हणाले तुझ्याकडे कोणी पाहुणे मित्रमंडळी येतात का? हो म्हणे येतात. पाहुणे येतात, मित्र येतात, सर्व काही येतात. त्यांच्यासाठी तू काही करतोस का? हो म्हणे पुष्कळ काही करतो. त्यांचा पाहुणचार करतो, त्यांना खाणंपिणं करतो, त्यांना भेटवस्तू देतो. बुद्ध म्हणतात किती चांगला मनुष्य असतो. आता शिव्या देत होता तो, नावं ठेवत होता, आणि बुद्ध त्याला काय म्हणतात, किती चांगला मनुष्य आहे. थोडा तरी नरम झाला असेल ना. तर हे लक्षात ठेवा बरं, समोरचं मनुष्य बिघडलं असेल तर नरम करण्याची विद्या लक्षात ठेवा. कुठे ना कुठे थोडंसं चांगलं बोला त्याच्याबद्दल, की तो अर्धा खलास होतो, त्याचा राग कमी होतो. ही फार मोठी विद्या आहे खरं म्हटलं तर. समोरचा चिडलेला, बिघडलेला, बिथरलेला मनुष्य जागेवर आणायचा असेल, फक्त त्याच्याबद्दल चांगलं बोला, गोड बोला, त्याला चांगलं म्हणा, की तो पारा खाली उतरल्याशिवाय राहत नाही. बुद्धानं चांगलं म्हटलं, त्याचा पारा उतरलाच असणार. मग ते म्हणतात की आता असं सांग मला, की तू तुझ्या ह्या पाहुण्यांना मित्रमंडळींच्यासाठी काही भेटवस्तू दिली आणि त्यांनी ती घेतली नाही तर काय होतं? तो म्हटलं काय होतं, ते माझ्याकडेच राहतं. तर बुद्ध म्हणाले त्या भारद्वाजाला, अरे मग तसंच आहे, तू जे काही मला देत होता मी काही ते घेतलं नाही. तू जे काही मला देत होता ते काही मी घेतलेलं नाही, ते तुझं तुझ्याजवळ आहे. तू शिव्या दिल्या, तू जवळ आहे, मला काही घेणं नाही त्याचं. म्हणून जे मी घेतलं नाही त्याबद्दल मला काही बोलण्याची गरजच नाही. काही लक्षात आलं? जर त्या शिव्या मी घेतल्या असतील, मी रागावलो असतो, तर मग तू क्षमा मागायला पाहिजे अशी माझी भावना झाली असते, आणि क्षमा मागितली असेल ती मी त्याला क्षमा केली असते. नसती मागितलं मी तसाच भाव धरून ठेवला असता. काही लक्षात आलं आपल्याला? तो सगळा प्रकारच नाही, मी घेतलंच नाही, त्यामुळं त्याबद्दल काही करण्याची गरजच नाही. म्हणून म्हटलं की बुद्ध धर्मामध्ये क्षमा मागण्याला काही जागाच नाही. तिथे एक पासा उलटा प्रकार आहे की दुसऱ्यानं काही वाईट केलं घेऊ नका, म्हणजे त्यानं क्षमा मागावी असं तुम्हाला वाटायचं नाही, आणि त्यानं मागितली पाहिजे न मागितली नाही काही फरक पडत नाही. क्षमा करण्याचा सवालच निर्माण होत नाही. लोकांना ते एकदम पटलं. म्हणजे आता वेगळा अर्थ आहे बुद्ध धर्मामधला, इतर धर्मामध्ये वेगळा आहे. क्षमा मागावी लागते, अपराध कबूल करावा लागतो, आणि मग क्षमा केल्यावरती मनुष्य आपल्या पाकातून काय याच्यातून मुक्त होतो वगैरे. काही लक्षात येतं? बुद्ध धर्म इतका सखोल आहे, इतका खोलात जाणार आहे. ही मानसिकता अतिशय गंभीर आहे, सामान्य मानसिकता नाही. एवढं बोललो ते लोक चक्रावून गेले सेमिनरीमधले सारे. एकाएकी मला बायबल आठवलं, कारण ख्रिश्चन लोकांच्या सभेत बोलत होतो मी. म्हटलं माफ करा म्हटलं, परंतु जेव्हा मी जीसस क्राइस्टचा विचार करतो तेव्हा जीसस क्राइस्टमध्ये मला बुद्ध दिसतो. मग पिन ड्रॉप सायलन्स साऱ्या हॉलमध्ये, साऱ्यांचं लक्ष या बोलण्याकडे, या माणसाला ख्रिस्तामध्ये बुद्ध कसा दिसायला लागला वगैरे म्हणून. आणि मग त्यांना म्हटलं आता खूप वर्ष झाली बायबल वाचून, नेमके शब्द काही आठवत नाहीत, चुकलं तर माफ करा किंवा करेक्ट करा, परंतु आशय साधारणतः असा आहे की जीससला क्रुसिफाय केलं आहे, म्हणजे क्रुसावरती चढवलेलं आहे. त्याचे काही अनुयायी जवळपास आहेत, ते जीससला म्हणतात की या लोकांना तुम्ही क्षमा करा म्हणून. कारण जीससनं आयुष्यभर मैत्री प्रेम करूनच शिकवलं त्यांना क्षमा करा म्हणून.
मग जिससनं काय केलं? जिससनं त्या लोकांना क्षमा केली का? जिससनं क्षमा नाही केली. क्षमा करावी असं जिससला वाटलं नाही. जिससचे जे शब्द आहेत बायबलमध्ये ते फार महत्त्वाचे आहे. जिसस तेव्हा म्हटलं, ओ गॉड, प्लीज फॉरगिव्ह देम, फॉर दे डू नॉट नो व्हॉट दे हॅव डन. हे ईश्वरा, त्यांना क्षमा कर, त्यांना कळत नाही त्यांनी काय केलं आहे ते. म्हटलं जिससनं स्वतः क्षमा केली नाही, कारण त्यांनी केलेला अपराध, त्यांनी केलेला अन्याय त्यानं तो स्वीकारलाच नाही अन्याय म्हणून. त्याला त्याशी काही घेणं देणं नव्हतं. पण त्याला वाटलं की समजा त्यांनी अन्याय केला असेल आणि देवाला तो अन्याय वाटत असेल तर देवाने त्यांना क्षमा करावी, माझं काम नाही ते. काही लक्षात आलं? म्हणून जिसस देवाला म्हणतो, ओ गॉड प्लीज फॉरगिव्ह देम. स्वतः म्हणत नाही आय फॉरगिव्ह देम म्हणून. म्हटलं जे बुद्ध वागले एक्झॅक्टली त्या प्रकारचं आचरण जिसस झालं आहे. त्या श्रोत्यांमधले काही लोक रडायला लागले ते ऐकून. इमोशनली त्यांनी इतकी चार्ज झाले होते ते भाषण ऐकून. आणि मग ते भाषण संपल्यावरती अनेक त्यातले ते ट्रेनी फादर बाहेर येऊन अक्षरशः पायाला हात लावून पाया पडले. एवढा त्यांच्यावरती जबरदस्त परिणाम झाला. तर मुख्य मुद्दा काय आहे? ही जागरूकता. आपण जागरूक असो तर कुठे कसं वागायचं, काय करायचं ते आपल्याला सहजपणे जमतं. दुःख निर्माण होऊ द्यायचं नाही, सुखच निर्माण झालं पाहिजे, आनंदच निर्माण झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला आपली वाचा, आपला आचार विचार जो आहे तो वापरता येऊ शकतो. आणि तीच महत्त्वाची गोष्ट इथे या तिसऱ्या प्रकरणात बुद्धानं सांगितलेलं आहे. जागरूक राहा, दक्ष राहा, सावधान राहा. आणखी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, त्याला म्हटलेलं आहे अर्नेस्टनेस्ट. अर्नेस्ट म्हणजे कळकळ असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे, काहीतरी जिव्हाळा असला पाहिजे, भावनिक बांधिलकी असली पाहिजे. जे काम करायचं ते तळमळीनं करायचं, करण्यासाठी म्हणून करायचं नाही. तर तळमळ केव्हा राहते? जेव्हा कुठेतरी आपली बांधिलकी असते तेव्हा, जेव्हा दुसऱ्याला आपण आपल्यासारखं लेखतो तेव्हा. जर तशी जवळीक नसेल तर तळमळ नाही निर्माण होत. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून दाखवायची तळमळ आणि काय म्हणू की सहानुभूती, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, ही दाखवायची सहानुभूती. कोण सहभागी असतो? अरे तो रोडतो, तो तू रोडून दाखवणं थोडंसं म्हणजे म्हणता येईल की दुःखात सहभागी आहे, कारण तुला रडायला आलं म्हणून. असं आहे, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं भाषणात बोलणारे कधी रडतात का? त्यांचं दुःख बघून नाही रडत ना. मग ती औपचारिकता आहे, ती दाखवायची गोष्ट आहे. आणि खरी तळमळ असेल तर मग ती नातेवाईकांच्यामध्ये पाहायला येतं की कुणी मेलेलं आहे, नातेवाईक बाहेरून आल्याबरोबर कोणाच्या तरी गळ्यात पडतीलच, ढष्टाचा रडतीलच. गोष्ट खरी आहे ना. तिथे आपल्याला कळकळ पाहायला मिळते, तळमळ पाहायला मिळते. तर अशा प्रकारची तळमळ सर्वत्र सर्व बाबतीमध्ये वाटली पाहिजे. हे बौद्ध आचरणाचं लक्षण आहे, संस्कार आहे. किती बौद्धांना बाकीच्या बौद्धांच्याबद्दल अशी तळमळ वाटते, कळकळ वाटते. जर वाटत असती तर गटबाजी असती का? जर वाटत असती तर तुझं माझं असतं का? जर वाटत असती त्या समाजामध्ये इतकं मागासलेपण, इतकी भांडणं, इतके मतभेद असते का? नसते ना. म्हणून हा संस्कारच आम्ही स्वीकारला नाही. आम्हाला तो माहीतसुद्धा नाही की असा काही संस्कार असतो की ज्या संस्कारामधून इतरांच्याबद्दल अशी बांधिलकी निर्माण होते, एक आस्था निर्माण होते, एक अशी आपुलकी निर्माण होते की जी आपुलकी आपल्यासारखं तो त्याच्यासारखं आपलं असं होऊन त्यामध्ये एक सारखेपणाची भावना येते. म्हणून सावधानपणे वागलं पाहिजे. आणि ती तळमळ वाढेल, ती कळकळ वाढेल, अशा प्रकारे दुसऱ्याच्या संपर्कात आलं पाहिजे. किती माणसं अशा प्रकारच्या संपर्कात येतात. उलट बौद्ध माणसं म्हणतात, कोण त्या गटाचं आहे का तिथे, मग मी कशाला जाऊ. त्यांना फक्त गट दिसतो, मनुष्य नाही दिसत.
हे मागासलेपणा समाजामध्ये आहे. आत्ताच अगदी एक साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर भंडाऱ्याच्या पोट इलेक्शनचं घेता येईल. मी राजकारणी नाही बरं, परंतु राजकारणावरती बोलायलाचा अधिकार आम्हाला आहे. देशात इतकं नाजूक वातावरण निर्माण झालं आहे, सारा समाज बिथरून गेलेला आहे की आता काय होईल म्हणून. सवलती जायला लागल्यात, एक एक गोष्ट गमवायला लागलो आहे, सगळीकडे नुकसान व्हायला लागलं आहे. सर्वसामान्य माणसाची पहिल्यापासूनची भावना आहे, आताचीच नाही, वर्षानुवर्षाची, की समाजामध्ये कुठेतरी एकता असावी, आपापसामध्ये कळकळ तळमळ असावी, आपुलकी असावी, आणि म्हणून एकतेची आशा बाळगणारा समाज आहे पहिल्यापासूनच. आणि आता हे इलेक्शन आलं तेव्हा अनेक लोकांच्या इच्छा आकांक्षा पल्लवीत झालेल्या होत्या की कदाचित आता तरी ज्या मतदारसंघातून एकेकाळी बाबासाहेबांचा पराभव झालेला होता त्या पराभवाचं उट्ट फेडण्यासाठी हा बौद्ध समाज खटपट करेल, प्रयत्न करेल आणि एकोप्यानं लढाई करेल असं वाटत होतं अनेक लोकांना. अनेकांनी ती बोलून दाखवलेलं आहे. प्रत्यक्षात काय घडलं? आंबेडकरी म्हणणाऱ्या साऱ्या लोकांनी एक उमेदवार उभा केला. एक उमेदवार उभा करायला कोणती अडचण आली त्यांना? कोणती अडचण आली? अडचण तर काहीच नव्हती, सहजपणे हे करू शकले असते. परंतु मी आणि माझी पार्टी यामध्ये साऱ्या पार्ट्यांनी आपले स्वतःचे उमेदवार उभे केले की नाही? हा इतिहास आहे ना. किती जागरूक आहे ते लोक, किती तळमळ आहे त्यांना समाजाची. फक्त दिखावा आहे, फक्त नाटक आहे. आणि अशा तऱ्हेनं या समाजातलं मागासलेपण कायम राहिलेलं आहे, कारण तो भावनेनं एकमेकापासून तुटलेला आहे. त्याला घेणं देणंच नाही दुसऱ्याची अजिबात. काही लक्षात येतं आपल्याला? आता ठीक आहे, सारे एकत्रित आले असते तरी कदाचित तुमचा उमेदवार निवडून आला नसता, कारण जे काही मतदान झालेलं आहे त्याचा हिशोब करता तेवढी मतं तुमची नाही. परंतु तुमची एक गठ्ठा मतं आहेत याचा तरी समाजावरती परिणाम झाला असता, त्या ऐक्याचं प्रदर्शन झालं असतं, ती एक शक्ती प्रत्येक माणसाच्या मनामध्ये संचारली असते. चला काही नाही, आम्ही एक आहोत म्हणून आम्ही अन्याय सहन करू, कशालाही तोंड देऊ. काही लक्षात येतं आपल्याला? त्या साऱ्या इच्छा आकांक्षा माणसाच्या मारल्या गेल्या आणि त्याचं एवढंसंही दुःख कुठल्याही नेत्याला नाही, ही परिस्थिती आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं? बाबासाहेबांनी शिकवलं या ग्रंथामध्ये अर्नेस्टनेस. तुमच्याजवळ तळमळ असू द्या आपल्या बांधवाप्रती, आपल्या जवळच्या माणसाप्रती, कुठे आहे ती वाढवण्याचा कोण प्रयत्न करत आहे? सावधान राहा. कोण सावधान आहे? कोणीही सावधान नाही. आणि यालाच पाली भाषेमध्ये 2 शब्द वापरलेले आहेत, अप्रमाद आणि प्रमाद. म्हणून हा समाज सतत प्रमाद करत राहिलेला आहे. अपमादेन संपादेथ बुद्ध म्हणतात, ते आम्ही करत नाही. अप्रमादी बनण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मग याबद्दलच बाबासाहेबांनी या साऱ्या धम्मपदामधल्या गाथा ज्या आहेत त्या इथे लिहिलेल्या आहेत. त्या पद्धतीने आपण लक्षात घेतल्या पाहिजे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागरूक असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा आडेल तट्टूला मागे टाकून पुढे जात असतो, तशी प्रगती करत असतो. जोपर्यंत आपला समाज असा निष्काळजी आहे, जागरूक नाही, तोपर्यंत कुठलंही चांगलं घडणार नाही. आणि 60 वर्षामध्ये हे चालत आलेलं आहे. नेत्यांचीही मुळे म्हणजे समाजाचं ऐक्य झालं हा भ्रम आहे. त्या भ्रमामध्ये अजिबात अडकू नका. तळागाळातून मनुष्य माणसाशी जोडला जाईल, त्याच्यामध्ये तळमळ कळकळ निर्माण होईल, तेव्हा समाज एक होईल. हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते सूत्र बाबासाहेबांनी इथे म्हटलेलं आहे
की मनुष्य असा जर जगायला लागला तर त्याचे परिणाम चांगले होतील. जर त्यानं ती तळमळ कळकळ वाढवली नाही तर काही चांगलं होणार नाही. काही लक्षात आपल्याला. म्हणून आजही जी विद्वान मंडळी ही नेत्यांचं ऐक्य झालं म्हणजे समाजाचं ऐक्य झालं या भ्रमामध्ये राहतात, त्यांच्या त्या अज्ञानाबद्दल काय बोलायचं. ती शहाणी माणसं आहेत? अजिबात नाहीत, अजिबात नाहीत. हे आपण जाता जाता लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याच्या जो तळमळ आहे, कळकळ आहे, त्याला ऐक्य शिकवण्याची गरज नाही. उत्स्फूर्तपणे त्या भावनेतून त्याच्यातून तेच घडणार आहे. प्रमाद घडणार नाही, अप्रमादच त्याच्यातून आचरणात येईल. कळकळ अमरत्व आहे. अप्रमाद म्हटलं त्याला. अविचार म्हणजे प्रमाद प्रत्यक्ष मृत्यूचं दार आहे, मृत्यूपद आहे असं बुद्धानं म्हटलेलं. फार विलक्षण महत्त्वाची गाथा आहे ती. भाग 2 मध्ये आलेली आहे. गाथा अशी आहे. अपमादो अमतं पदं. अप्रमाद, तळमळ, जागरूकता, अर्नेस्टनेस हे अमृतपद आहे. अमृतपद म्हटलं आहे त्याला. पमादो मुच्चुनो पदं. मच्छुनो म्हणजे मृत्यू. प्रमाद करणं, तळमळ कळकळ नसणं हे तर प्रत्यक्ष मृत्वत अवस्था आहे, मृत्यूचं पद आहे ते. अपमत्ताच मियंती. जो अप्रमादी मनुष्य आहे तो मरत नाही. न मियंती. येपमत्ता यथा मता. जे प्रमत्त आहेत ते मेल्यात जमा आहेत. आज सारा बाबासाहेबांचा समाज मेल्यात जमा आहे. जड आहे ना हे ऐकायला. प्रमादी समाज आहे, तळमळ कळकळ नसलेला समाज आहे हा. म्हणून त्याची अवस्था मेल्यासारखी आहे, त्यापेक्षा वेगळी नाही. आणि प्रत्यक्ष बुद्धवचन मी आपल्याला सांगितलेलं आहे, माझ्या पद्धतीचं नाही सांगितलेलं. बाबासाहेबांनी ते स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अप्रमाद हे अमरपद आहे, अमृतपद आहे. प्रमाद हे मृत्यूपद आहे, मेल्यासारखं आहे. जो अप्रमादी आहे तो कधीच मरत नाही, पण प्रमादी मेल्यात जमा आहे. काही लक्षात येतं आपल्याला. धम्मपदातल्या गाथा एवढ्या ताकदीच्या आहेत, एक एक गाथेचा अर्थ किती सखोल आहे तो पहा. अपमादो अमतं पदं पमादो मुच्छुनो पदं अपमत्तानो मियंती एपमत्ता यथा मता. अशा प्रकारची ही भूमिका. किती आम्ही अभ्यास केला आहे ग्रंथाचं, काय लक्षात घेतलं. एक एक शब्द, एक एक वाक्य शिकावं लागतं याच्यामधलं. आम्हाला वाचायला सवड नाही आणि समजायला तर अजिबात सवड नाही. आणि कुणी समजावून सांगत असेल तर आम्हाला ऐकायलाही सवड नाही. अशी गंमत जम्मत आहे या समाजाची. म्हणजे इतका हा समाज मृतवत झालेला आहे, याला आणखी कोणता पुरावा देऊ मी. दुसरा कोणताही पुरावा देण्याचं कारण नाही की खरोखर मेल्यात जमा झालेला हा समाज आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे, सावधान चित्त राहा, आळस सोडा, सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी होतो. हे 13व्या याच्यामधलं दुसरं पद आहे. आणि फारच महत्त्वाचं पद आहे. हे खरं म्हणजे बौद्ध संस्कारांचा फार तगडा भाग आहे. आणि हा संस्कार लहान वयापासून मुलांच्या मनावरती केला गेला पाहिजे. उत्थिष्ठे नपमज्जेय धम्मं सुचरितं चरे. उत्तिष्ठे
उठ, नप्पमज्जय, प्रमाद करू नकोस, तळमळ जी आहे ती सोडू नकोस, कळकळ सोडू नकोस. उठ्ठित, उठ, उठ्ठिते नप्पमज्जय धम्मं सुचरितं चरे. धम्माचं आचरण सुचरित्रवान होऊन करायचं आहे, दुश्चरित्रवान राहून करायचं नाही. सुचरितं चरे खास शब्द प्रयोग केलेला आहे, न दुश्चरितं चरे म्हटलेला आहे. दुश्चरित्रवान राहून चालायचं. याचा अर्थ काय? मी काही करेल, कसाही वागेल आणि मग धार्मिक कार्यात गेला की तिथे जितका शो करता येईल तेवढा शो करेल. मी पंचांग प्रणाम करेल, बाकीच्या सारखं करेल, जे जे काही श्रद्धेनं दाखवता येईल तेवढा देखावा करेल. असे देखावा करणारी माणसं खूप पाहायला मिळतात आपल्याला. एरवी विहाराचं तोंड पाहणार नाही, बुद्धाचं नाव घेणार नाही, पण धार्मिक कार्यक्रमात आले की मग त्या मूर्तीपुढे मात्र देवळा देखावा करतील की सांगायला नको. मला ह्या साऱ्या गोष्टी पाहून खूप हसू येतं मनातल्या मनामध्ये. ती काही दाखवण्याची सोयी नसते म्हणून मी दाखवत नाही. परंतु हा शोभा, ही शोभा सगळीकडे पाहायला मिळते, कोणी जागा नाही. म्हणून इथे म्हटलं उठ्ठिते नप्पमज्जय धम्मं सुचरितं चरे. सुचरित्रवान होऊन धम्माचं आचरण करा, दुश्चरित्रवान होऊन नव्हे. तुम्ही एकमेकाशी द्वेष बाळगता, दुश्चरित्रवान आहे, धम्माचं आचरण नाही होत तुमच्याकडून. तुम्ही गडबाजी करता, दुश्चरित्रवान आहात, धम्माचं आचरण नाही होत तुमच्याकडे. तुम्ही धम्मकार्यामध्ये एकोप्यानं सहभागी होत नाही, तुझं माझं करता, तुम्ही दुश्चरित्र आहात, सच्चरित्र नाही तुमच्याजवळ. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील की हा समाज त्या दुश्चरित्रामध्ये वाहवत चाललेला आहे. कोणीही सुचरितं चरे म्हणजे सुचरित्रवान होऊन आचरण करण्याच्या फंदात पडत नाही. हे बौद्ध लोकांचं मागासलेपण आहे. एक साधं उदाहरण पहा, मुस्लिम समाजाचं. त्यांची पोरं बोलायला लागतात ना, 2-1 वर्षाची होताना, तेव्हा त्या स्टेजला ती मुस्लिम आई किंवा बाप त्या पोरांना अल्लाह म्हणायला शिकवतात. माहीत आहे आपल्याला? जरा पहा, शेजारी पाजारी मुस्लिम असेल तर. ही पोरं पहिला शब्द शिकतात मम्मी नाम्मी म्हणण्याच्या अगोदर, अल्लाह. आणि मग त्यांची जी काही प्रार्थना आहे, पहिली सूरा, अल्लाहू अकबर वगैरे जे काही ते म्हणतात, ही पहिली सूरा त्या मुलाला बोलायला येतं तेव्हा त्याची पाठ असते. मी अनेक मुस्लिम कुटुंबामध्ये स्वतः नजरेनं बघितलेलं आहे. म्हणजे त्या मुलांच्या संस्कारांची सुरुवात कुठून होती ती पाहते. जे कट्टर जे बनतात ना, त्याचं कारण हे आहे, कॅच द मँग. अतिशय तरुण वयामध्ये ते त्यांच्या डोक्यामध्ये भरतात. ते चांगलं आहे असं मी म्हणत नाही, ते चांगलं आहे असं मी म्हणत नाही. त्यामध्ये एक दुष्ट भावना आहे त्याच्यामध्ये, एक सनातनी वृत्ती आहे त्याच्यामध्ये, कर्मठ भावना आहे त्याच्यामध्ये. त्या कर्मठ भावनेला अर्थ नाही. परंतु हे संस्कार तेव्हापासून देतात. बौद्धांची मुलं जेव्हा बोलायला लागतात तेव्हा काय बोलतात? कुठल्या आईनं कधी शिकवलं आहे बुद्ध? कधीच नाही. काही पोरं करतात, काही माणसं करतात प्रयत्न, लहान पोरांना मग कार्यक्रमात घेऊन येतात. ते 2-3 वर्षाचं पोर मानेला धरून वंदन करायला सांगतात. आता एवढी जबरदस्ती नाही करायची, त्यांच्यावरती योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. तर मुख्य मुद्दा काय आहे की धम्मं सुचरितं चरे हे आम्हाला आजही कळलेलं नाही. आणि पुढे म्हटलं आहे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमेच. जो धम्माचं आचरण करतो तो सुखानं जगतो. आत्ता सुखानं जगतो आहे, पुढे तर जगणारच, म्हणून पुढची चिंता करायची नाही, पुढेही तो जगणारच. अस्मिन् लोके परमेच, या जगात आणि पुढच्याही जगामध्ये. ही बुद्धाची भाषा आहे आणि त्याकडे आम्ही कधीही लक्ष दिलं नाही. मग बाबासाहेबांनी असं आचरण करायला शिकवलं आहे की नुसतं आपला विचार मांडला आहे?
असं वागा म्हणून सांगितलेलं आहे, असं करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी आचरण करायला शिकवलं नाही असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. जे लोक म्हणतात ते लोक बाबासाहेबांचा सारासार अपमान करतात. सध्याचा अर्थ प्रमादात फसू नका, विषयोभोगात आसक्त राहू नका, अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. आता आम्हाला ध्यानाचाच विरोध आहे ना. बुद्धानं विपස්සना नाकारली, इथपासून आमची सुरुवात. काय बोलणार तुम्ही? ह्या अशा गोष्टी आहेत ना. विद्वानांना माझी फक्त एकच विनंती आहे, तुमच्या मनात संभ्रम असेल, गोंधळ असेल, तुम्हाला कळलं नसेल तर तुमच्यापुरतं ठेवा. त्या संभ्रमाचं, त्या गोंधळाचं बीक जनतेमध्ये पेरू नका. गप्प बसा त्याबद्दल जोपर्यंत तुमची खात्री पटत नाही तो. पण लोकांच्या मनाचा गोंधळ करू नका. आणि आज आपल्याला पाहायला मिळतं की जे लेखक या समाजात निर्माण झालेले आहेत, नुसते गोंधळ निर्माण करण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत. हा वाद, तो वाद, तो वाद, याबद्दल दुमत, त्याबद्दल दुमत, आपलंच खरं. मग बुद्ध, बाबासाहेब प्रत्यक्ष बुद्धच इथपर्यंत म्हणायला मागे पुढे पाहत नाहीत. काही लक्षात आपल्याला? समाजाचा, सामान्य माणसाच्या मनाचा गोंधळ निर्माण करणं हे पाप आहे, हा प्रमाद आहे. त्या माणसाचं केलेलं पराकुटीचं नुकसान आहे ते. आणि या नुकसानाची जाणीव जर विद्वानांना नसेल, लेखकांना नसेल, कवींना नसेल तर कोणाला असायला पाहिजे ते? हे इतकं वाईट या समाजामध्ये चाललेलं आहे. म्हणून बुद्ध धर्माबद्दल सुद्धा जितके गोंधळ, जितके वैचारिक मतभेद आणि जितकं तुझं माझं ह्या बौद्ध समाजामध्ये पाहायला मिळतं ते जगामध्ये कुठे पाहायला मिळत नाही. मतभेद माणसं तोपर्यंत कायम ठेवतात जोपर्यंत स्वतःचं समाधान होत नाही, तोपर्यंत स्वतःपुरते ठेवतात, जगामध्ये पेरत जात नाहीत. आणि आपल्याकडे उलटं आहे की आम्ही जगामध्ये उघडपणे त्याची निंदा नालिस्ती करत राहतो, ते चुकीचं म्हणत राहतो, आपलंच खरं म्हणून ते पुढे मांडत राहतो. इतकी बेफिकिरी या समाजामध्ये आहे, जागरूकताच नाही. आणि बाबासाहेबांनी ते जागरूकता सांगितलेली आहे. इथली शहाणी माणसंसुद्धा जागरूक नाही, विचारी माणसं जागरूक नाही, शिकलेली माणसं जागरूक नाहीत. ते आपल्या त्या आहे त्या जुन्या म्हणूया की सवयीप्रमाणे, त्या संस्काराप्रमाणेच तसेच वागत राहिलेले आहेत. जागरूकता नाही, कोणी विचार करत नाही तर माझ्या बोलण्याचा काय परिणाम होईल. बुद्धानं विपස්සना नाकारली, खरंच नाकारली का? मला खात्री आहे का त्याची बुद्धानं नाकारली किंवा बाबासाहेबांनी नाकारली म्हणून? नाही खात्री ना, मग मला थांबलं पाहिजे. माझ्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे. हा संशय मला लोकांच्यामध्ये पेरून चालणार नाही. तुम्ही माझ्यापुरता ठेवेल, जेव्हा निराकरण होईल तेव्हा बोलेल, नाही झालं तर नाही बोलणार. काही नुकसान होणार आहे का त्याचं? नाही. पण आम्हाला किती घाई मोठेपणाची, ताबडतोब पुढे म्हणणार अरे बुद्धानं, बाबासाहेबांनी विपස්සना नाकारली. काही लक्षात येतं आपल्याला? इतका बेजबाबदारपणा या समाजामध्ये पाहायला मिळतो मला, इतका बेजबाबदारपणा. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की जबाबदार बना, जागरूक राहा, तळमळ असू द्या, कळकळ असू द्या आणि धैर्य असू द्या. तुम्हाला हे सारं धैर्यानं करावं लागतं. पुढे बाबासाहेबांनी एक साधा एक वाक्य स्वतःचं लिहिलेलं आहे. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवरती अवलंबून आहे. सुख स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरती अवलंबून नाही. आणि आज मी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला सर्वस्व महत्त्व द्यायला लागलो. दुसऱ्या माणसाकडे बसताना तो आमच्या स्टँडर्डचा नाही. म्हणजे काय? हो, त्याच्याकडे बंगला नाही, त्याच्याकडे गाडी नाही, त्याजवळ हे नाही, त्याजवळ तो कोणत्या आमच्या स्टँडर्डचा? काही लक्षात येतं? तर असं जे काही ज्या समाजामध्ये स्टँडर्ड माणसं समजतात स्वतःला, त्यांचं मागासले पण लक्षात घ्या. तो गरीब मनुष्य त्यांना स्टँडर्ड वाटतच नाही. हा सर्वात मोठा दोष आहे. आणि बाबासाहेबांची भूमिका आहे स्टँडर्ड ऑफ लाईफ पाहिजे. तुमच्या जीवनाचं स्तर किती उच्च आहे ते महत्त्वाचं आहे.
कपडे फाटके असतील असू दे, खायला अन्न नसेल नसू दे, पण तुझं स्टँडर्ड ऑफ लाईफ हे उच्च असलं पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उपयोगाचं नाही. पण आज आम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला अवास्तव महत्त्व देत राहिलेलो आहोत. इतकंच नाही तर धम्मकार्य करायचं तर झोपडपट्टीत जाऊन नाही करायचं, कारण त्या लोकांचा जो स्टँडर्ड नाही. उच्चभ्रू लोकांनी अगदी एअर कंडिशन हॉलमध्ये आपले धार्मिक कार्यक्रम करायचे. ही प्रवृत्ती आहे, सगळीकडे पाहायला मिळते ती. म्हणून बाबासाहेबांनी हा जो तिसरा महत्त्वाचा संस्कार दिला आहे की सावधान राहा, दक्ष राहा, आस्तेवाईकपणा ठेवा मनामध्ये, दुसऱ्यामध्ये तळमळ असू द्या, कळमळ असू द्या, आणि धैर्यानं काम करा. हे हा शिकवणीचं पाली भाषेमधल्या फक्त 2 शब्दांचा एवढा त्यांनी सुबोध अर्थ केला, कळण्यासारखा, सर्व व्यवहारामध्ये समजण्यासारखा. कोणते 2 शब्द? प्रमाद, अप्रमाद. प्रमादी होऊन जगू नका, अप्रमादी होऊन जगा. म्हणून उठ्ठीत ते नप्पमज्जेय, उठ उभारा, प्रमाद करत नको रोज. धम्मं सुचरितं चरे, दब्बचारी सुखं सेती, अस्मिन् लोके परमहिच. ही बुद्धाची भाषा. आता एवढं बाबासाहेबांनी बारीक सारीक आचरण शिकवलेलं आहे, आणि ते जर आम्हाला आजही कळत नसेल, बाबासाहेबांनी कुठे आचरण शिकवलं असं म्हणत असो, काय बोलायचं आहे लोकांच्याबद्दल? बोलायला दुसरे कुठले शब्द राहत नाहीत. आणि सारा युवक समाज ह्या इतक्या महत्त्वाच्या शिकवणीपासून दूर आहे. हा तर कहर झाला आहे समाजामध्ये, अज्ञानाचा कहर. की अज्ञान समाजाला कसं बुडवतं, माणसाला कसं बुडवतं, त्याचं हे उदाहरण आहे की सारा बौद्ध समाज, सारी नवी पिढी एवढं चांगलं आचरणाचे माध्यम असूनसुद्धा आज बुडायला निघालेलं आहे. त्यांना एकही संस्कार माहीत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये दक्ष, अमुक सेलिब्रेशन करू, तमेक क्षमारून लाखो रुपये लावू, नाच गाणे तमाशे सारे काही करू. वी आर ओनली इंटरेस्टेड इन सेलिब्रेशन्स. परंतु संस्कार शिकवण्यासाठी आम्हाला कोणालाही वेळ नाही. खरं म्हणजे आम्हाला स्वतःला संस्कार घेण्याची इच्छा नाही, तर दुसऱ्यानं घ्यावीत ही भावना कशी निर्माण होईल? हे इतकं विचित्र वातावरण आपल्या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये आपल्याला या ग्रंथाचा नीट अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. एक एक वाक्य शिकावं लागतं, एक एक शब्द शिकावा लागतो. इतकं सखोल बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. खरंच भारत बौद्धमय कसा बनेल त्याचा हा चॅप्टर, बौद्ध जीवनमार्ग हा आरसा आहे. याप्रमाणे घडलं तर भारत बौद्धमय बनेल. आम्ही फक्त जाहीर सभेमध्ये, भाषणामध्ये बोलतो. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचं होतं, आम्हाला नाही. ही अशी मस्त अगदी फार खास भाषा वापरतो आपण. मला वाटतं जवळजवळ प्रत्येकजण वकील झाल्यासारखा दिसतो मला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता. मी त्यांना प्रश्न नेहमी बाबा तुला करायचं की नाही, तुझं काय? मला काही घेणं देणं नाही, ते बाबासाहेबांचं काम होतं. गेले बाबासाहेब, गेला भारतही बौद्धमय होण्याचा. काय पडलं आहे मला? आज अशी परिस्थिती आहे. आणि याचं शेवटचं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की बाबासाहेबांच्या काळामध्ये महार समाजाचाच फक्त बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं धर्मांतरासाठी पाठिंबा होता. कारण 1936 साली 30 आणि 31 मेला मुंबईमध्ये खास कॉन्फरन्स झाली होती, महार परिषद, आणि त्यामध्ये धर्मांतराचा विचार पक्का केलेला होता. शिक्कामोर्तब झालं होतं त्याच्यावरती. फक्त महार समाजाची कॉन्फरन्स होती ते. मग त्यापैकी काही महारांनी पुढे दीक्षा घेतली. सांबार, मातंग वगैरे जे काही शेड्यूल कास्टचे लोक होते ते त्याच्यामध्ये सहभागी झाले नाहीत. एखाद दुसरे चुकून झाले असेल ते वेगळे. तर हा समाज धर्मांतरासाठी तेव्हा तयार होता. आणि सांबार, मातंग, भंगी वगैरे जे बाकीचे अस्पृश्य त्यांचाही बाबासाहेबांना विरोध होता धर्मांतराला. इतकंच नाही तर दादासाहेब गायकवाडांसारखे बाबासाहेबांचे खास अनुयायी आणि जीवनभरचे अतिशय
मोलाचे कार्यकर्ते. हिमतीनं बाबासाहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलं. त्या कठीण काळामध्ये एवढी योग्यता असणारा मनुष्यसुद्धा बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या विरोधात होता. सारे राजकीय नेते बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या विरोधात होते. आणि ही माणसं पुढे बाबासाहेबांचं कार्य करायला लागली. ज्यांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराला नाकारलं ती माणसं उद्या बौद्धांचे नेते म्हणून मिरवायला लागली. म्हणून आज त्या नेत्यांची भाषा काय येते? मी बौद्ध म्हणून मारणार नाही, अशी भाषा येते. इमान नाही ना, बांधिलकीच नाही अजिबात बाबासाहेबांचे विचार असेल. मग शिरूर ट्राईबच्या लोकांना काहीच माहिती, त्यांचा विरोध, ओबीसींचा कडवा विरोध, मराठा वगैरे या लोकांचा कडवा विरोध, ब्राह्मण क्षत्रिय वगैरे ते त्यांचाही कडवा विरोध. म्हणजे 56 साली बाबासाहेबांच्या धर्मांतराला संपूर्ण भारतीयांचा विरोध होता. फक्त महार जातीमधले काही लोक त्यांच्याबरोबर होते. हा इतिहास आहे. काही लक्षात आपल्याला? आज परिस्थिती बदलली आहे. अनुभवातून, जगातमध्ये होणाऱ्या प्रचारातून, जे काही प्रबोधन या नाही त्या मार्गाने होते त्या प्रबोधनामधून आज साऱ्या शेड्यूल कास्टच्या लोकांना अक्कल सुचलेली आहे. सहारणपूर वगैरे इकडे काय घडलं शब्बीरपूरला, लक्षात घ्या. तिकडचा तो चांभार समाज आता बौद्ध बनायला लागलेला आहे. खचून मार खाल्ला. आता त्यांना अक्कल आली की नाही, बौद्ध बनल्याशिवाय हा कलंक जाणार नाही. काही लक्षात आपल्याला? म्हणून शेड्यूल कास्टच्या लोकांच्यामध्ये आता हा बुद्धाबद्दल आकर्षण निर्माण झालं. त्यांना बुद्ध धर्म घ्यावासा वाटायला लागला. शिरूर ट्राईबच्यामध्ये ते लक्ष्मण माने वगैरे यांच्यासारखीने यापूर्वी प्रचार केलेला आहे. त्यांची मानसिकता आता अनुकूल बनलेली आहे. हनुमंत उपरेसारख्यांनी ओबीसीमध्ये प्रचार केला. त्यामुळे त्याही समाजामध्ये बुद्ध धर्माच्या बद्दलची अनुकूल मानसिकता बनलेली आहे. इतकंच नाही तर मराठा सेवा संघानं शिवधर्म स्थापन केला. तेही बुद्ध धर्माच्या माटेवरती आहेत, मार्गावर. म्हणून त्याही समाजामध्ये आता अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. थोडक्यामध्ये जो हिंदू समाज म्हणतो त्या हिंदू समाजामधली मेजॉरिटी कम्युनिटीज, मेजॉरिटी जाती आज बौद्ध बनण्याच्या मार्गावरती आहेत, बौद्ध धर्माला अनुकूल झालेल्या आहेत. ही आजची परिस्थिती आहे. परंतु त्यांना बौद्ध करून घेण्यासाठी जे अगोदर बौद्ध झालेले आहे त्यांची अजिबात इच्छा नाही. ते त्यांच्या स्वागताला तयार नाही आणि त्यांना या म्हणायला तयार नाही आणि त्यांच्यासाठी काही करायला सुद्धा तयार नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. तीच माणसं आपापल्या परीनं धर्मांतराचे कार्यक्रम आयोजित करतात, वर्गणी गोळा करतात, कार्यक्रम ठरवतात, कोणाला तरी बोलावतात आणि धर्मदीक्षेचे कार्यक्रम करतात. बौद्धांचं योगदान काय त्याच्यामध्ये? मला काय सांगायचं आहे? मला हे सांगायचं आहे की भारत बौद्धमय बनण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या अनुकूल वातावरणाचा फायदा घ्यायला, त्या लोकांना बौद्ध बनवायला जर अगोदर झालेले बौद्ध तयारच नसतील, त्यांना काही कळतच नसतील, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणायचं? खरंच हे बौद्ध आहेत? त्याची कारणं आहेत की खरंच ते बौद्ध नाहीत म्हणून त्यांना खात्री नाहीत की आता त्यांना बौद्ध बनवून घ्यायचं म्हणजे काय करायचं? घरात खंडोबा आणि दारात बुद्ध असं करायचं का? हे महारतेच करत राहिले आहेत. बाहेर सांगायला मी बौद्ध, घरामध्ये सारं जुनं. मग आता कोणत्या तोंडानं ते या हिंदूंचा स्वीकार करतील बुद्ध धर्मामध्ये या म्हणतील त्यांना? मी काय म्हणतो लक्षात येत आहे? तुम्हाला तोंड राहिलेलं नाही त्यांचं स्वागत करण्यासाठी. ती हिंमत नाही तुमच्यामध्ये त्यांना या म्हणण्याची. कारण ते विचारते तर आम्ही आलो काय करू? काय सांगणार तुम्ही त्यांना? सांगण्यासारखं काहीच नाही, करण्यासारखं काहीच नाही. बाबासाहेबांनी एवढं दिलं तेही आम्ही जाणलं नाही म्हणून जे आहे एवढं मोठं भांडवल तेही त्यांच्यापुढे मांडायला तयार नाही. हा ग्रंथसुद्धा आम्ही त्यांना शिकवू शकत नाही. एवढं मागासलेपण ह्या तथाकथित शिकलेल्या बौद्ध लोकांच्यामध्ये आहे असा माझा आरोप आहे. हा ग्रंथ आपण इतरांना शिकवू शकता का? हे चॅलेंज आहे. अशा तऱ्हेनं बाबासाहेबांनी आचरणाचा मार्ग दाखवला, संस्कार दिले, परंतु ते आपण आजपर्यंत घेतलेले नाहीत. आज आपलं
सर्वात महत्त्वाचं कर्तव्य हेच आहे की आपण हे संस्कार स्वतः घ्यावेत आणि आपल्या नव्या पिढीमध्ये ती रुजवण्याचा प्रयत्न करावा. ही आपली जबाबदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती जर जबाबदारी आपण पार पाडली नाही तर एक फार मोठं ऋण घेऊन, शल्य घेऊन आपण आपलं जीवन संपवू असं मला वाटतं. म्हणून शेवटचा मुद्दा काय? उठिते नपमज्जय, उठा, जागे व्हा, अप्रमाद करू नका. ही शिकवण आपल्याला घराघरामध्ये पोचवली पाहिजे. माणसाला जागं केलं पाहिजे, त्याला हे समजावून सांगितलं पाहिजे, त्याला ते करायला लावलं पाहिजे. जर हे केलं नाही तर काही होणार नाही. आणि म्हणूनच आपण खास कार्यक्रम गेली कित्येक वर्ष राबवतो आहे. धम्मदीक्षा घ्या, ती बांधिलकी स्वीकारा, ती जबाबदारी घ्या, जागे व्हा, तो मार्ग स्वीकारा जाणीवपूर्वक. जन्मानं बौद्ध स्वतःला म्हणून घेऊ नका, ती फसगत आहे, तो ब्राह्मणी कावा आहे, त्या काव्याचे बळी राहू नका वगैरे म्हणून. नामांतर करा, इज्जतदार नावं घ्या, अपमानजनक नावं सोडून द्या. म्हणून आपली स्वतःची प्रतिष्ठा, स्वाभिमान जोपासा. हा कार्यक्रम आपण राबवतो आहे. समाज एक संघ झाला पाहिजे, एकमेकाच्या जवळ यायला शिका. म्हणून आपण प्राज्ञजन परिषदेसारखे कार्यक्रम गेली 10 वर्ष राबवतो आहेत. पण एवढं सारं करूनही अजूनही हा समाज जागा होत नाही, याचं मोठं शल्य आहे. आणि जोपर्यंत आपण ही जी का कामं मी आपल्याला सांगितली त्यावरती जोर देत नाही आणि बौद्ध म्हणून स्वतः घडण्याचा आणि समाज घडवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत खरंच आपलं स्वतःचं भविष्यसुद्धा अंधकारमय आहे असं म्हणावं लागेल. त्यातून काय होईल, किती वाईट घडेल त्याचा अंदाजही करता येणार नाही, अशी परिस्थिती आज आहे. म्हणून आपल्याला आता जागं झालंच पाहिजे, इतरांना जागं केलंच पाहिजे. उठा म्हणून सगळीकडे आवाज दिलाच पाहिजे. तेवढं आपण सर्वांनी कर्तव्य करावं एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि आत्ताचा हा जो काही अभ्यासाचा भाग आहे इथेच थांबवतो. जय भीम.